आणि आता खूप खूप खुपणारे आमचे प्रश्न. किशोरजी, तुम्ही कायम विनोदी भूमिका केल्यात, त्यामुळे लोकांपर्यंत तुमच्यातला गंभीर नट पोचला नाही हे लोकांना खुपतं. हो, खरं म्हणजे प्रत्येक नटाला असं वाटतं की आपण सगळ्या प्रकारच्या भूमिका कराव्या. पण तुम्हाला खरं सांगू का अवधूत, मला तसं पाहिलं तर हे खूपच नाही. माझ्यावर विनोदी नटाचा स्टॅम्प असणं किंवा लोकांनी मला विनोदी नट म्हणून ॲक्सेप्ट करणं, माझ्यावर प्रेम करणं, ही माझ्या दृष्टीने एक खूप मौल्यवान भेट आहे मला मराठी प्रेक्षकांची. तुम्ही रंगभूमीवर काही हालचाली करता, तुम्ही काही लुक्स देता, तुम्ही काही मुवमेंट्स करता, तुम्ही काही एक्सप्रेशन्स देता आणि त्याच्यावर हजारो लोक टाळ्याचा कडकडाट करतात. हे जे सुख आहे ना, हे फक्त विनोदी नटालाच मिळतं, बाकी कुणाला नाही मिळत. वा, आम्ही तुमच्यासाठी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट करतो. अजून एक गोष्ट लोकांना खुपते ती म्हणजे तुम्ही मराठी रंगभूमीकडे नंतर मग तुम्ही दुर्लक्ष केलं, तुम्ही मराठी रंगभूमीवर आला नाहीत. इंग्लिश रंगभूमीवर एवढी काय छान गंमत तुम्हाला मिळाली, कोणती मज्जा भेटली? नाही, कोणती मज्जा भेटली हे मी ओपनली सांगणार नाही, कारण प्रेक्षकांमध्ये माझी बायको सुद्धा बसलेली आहे. त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या खुपण्यामध्ये पण कडे जाणार आहोत आम्ही. पण वहिनी, मी तुम्हाला सांगतो, मी ह्यांनी केलेल्या एका भरतजींच्या तमाशा मुंबई इस्टाईल नावाच्या नाटकाचं बॅकग्राऊंड केलं होतं आणि गाणी केली होती, आणि त्याच्यानंतर मी त्याचे काही प्रयोग बघायला गेलो होतो. तिथल्या नट्या फार सुंदर असतात. हा, त्या बघितल्यात तुम्ही? हा, आणि त्या सगळ्या यांच्या अवतीभोवती असतात. अंकल अंकल म्हणतात, पण तसं काही चेहऱ्यावर वाटत नाही त्यांच्या. काही हरकत नाही, माझी पूर्ण काय म्हणतात त्याला, माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो सुद्धा त्यांना बेटी बेटीच करत असेल. हो, बरोबर. विनोदाचा भाग जरी बाजूला ठेवला तरी अवधूत, मला इंग्रजी रंगभूमीवर एक निराळ्या प्रकारचं समाधान लाभलं. मराठी नाटकातले अतिशय क्लासिक्स, गाजलेले जे क्लासिक्स आहेत ते आम्ही इंग्रजी रंगभूमीवर आणले. आम्ही तुझे तुझपाशी इंग्रजीमध्ये केलं, आम्ही पुरुष इंग्रजीमध्ये केलं, आम्ही कमला इंग्रजीमध्ये केलं. आणि ते बघायला जेव्हा अमहाराष्ट्रीय प्रेक्षक आला तेव्हा तो आत येऊन आवर्जून आम्हाला सांगायला लागला की आम्हाला कधीच माहित नव्हतं की तुमची मराठी रंगभूमी एवढी समृद्ध आहे. तेव्हा मला असं वाटतं दिस वॉज अ व्हेकल टू कॅरी दी क्लासिक्स फ्रॉम मराठी स्टेज टू इंग्लिश स्टेज. आणि मला असं वाटतं ही खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. आम्ही जेव्हा तुझे तुझपाशीचा इंग्रजीमध्ये प्रयोग केला, इट्स ऑल युअर जनाब, त्यावेळेला श्यामचं काम दिलीप प्रभावळकर करायचे, नंतर नीना कुलकर्णी होत्या, आत्माराम भेंडे होते, आणि त्याचा पहिला प्रयोग आम्ही हाँगकाँगला केला. आणि हाँगकाँगचं एवढं प्रचंड मोठं प्रेक्षागृह, आणि प्रयोग संपल्यावर 3 मिनिटं लोक टाळ्यांनी कडकडाटाने थांबत नव्हते, इतका ट्रिमेंडस रिस्पॉन्स. आणि दुसऱ्या दिवशी कुठेही लोक आम्हाला भेटले किंवा लोक आत येऊन सांगत होते की आम्हाला अशी मराठी मातीतली नाटकं पाहिजेत. क्या बात आहे. मराठी रंगभूमीवरची किंवा मराठी संस्कृतीमधली किंवा मराठी चित्रपटसृष्टीमधले जे निराळे निराळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही इंग्रजी रंगभूमीवर आणल्या. आम्ही इंग्रजी रंगभूमीवर लावणी आणली, आम्ही इंग्रजी रंगभूमीवर सवाल जवाब आणले, आम्ही इंग्रजी रंगभूमीवर तमाशा आणला, तमाशा मुंबई स्टाईल, ज्याचं म्युझिक तुम्ही केलं होतं. आणि हे तर काही नाही, पण आम्ही इंग्रजी रंगभूमीवर आपण मराठी कुटुंबात लग्नामध्ये घेणारे उखाणे सुद्धा आणले. एक उखाणा असा असतो की ते हजबंड अँड वाईफ जे आहेत दे आर केटरर्स. तर तो नवरा म्हणतो की बैंगन का भरता अँड पुलाव विथ पीस, बैंगन का भरता अँड पुलाव विथ पीस, माय साखर इज सो स्वीट की आय गॉट डायबिटीज. चला, लेट्स आस्क युअर साखर नाव, की तुम्हाला मिस्टर प्रधानांच्या काय गोष्टी खुपतात? घरात फार गंभीरपणे वावरतात आणि बाहेर लोकांना हसवतात, एवढं खुपतं. अरे बापरे. भरत, तुम्ही इतके मराठीमध्ये जर का तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे, तुमच्यामध्ये एवढे आर्ट आहे, तर तुम्ही हिंदीत का नाही जात, असं एक म्हणणं आहे. का नाही, चांगलं बोललं तर नक्कीच जाणार. तुम्हाला तर नोकराच्या रोलला बोलत असलं तर कशाला जायला हवं? मग हेच मराठी लोक चप्पल घेऊन मारतील आम्हाला. आणि काही चूक नाहीये.
का करावं? माझं म्हणणं ते आहे. जर आपण म्हणतो आपण आर्टिस्ट चांगले आहोत, आपला स्वतःला एक कॉन्फिडन्स आहे प्रत्येक त्या गोष्टीतला, तर आपण त्या छोट्या म्हणजे नोकरांच्या फाईलमध्ये नंबर 1 येऊन फायदा काय आपल्याला? आपण तिथेही काम चांगलंच करणार, पण त्यात नंबर 1 नको. भले त्या पिक्चरमध्ये 2 सीन असावेत, पण ते चाबूक सीन असावेत, जे आपले असावेत, जे आपलं महत्व कळलं पाहिजे 2 सीन मध्ये. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉन्गची. तुमचा गायक जयदीप ते तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे, तर बघा तुम्हाला कसं वाटतं ते. यारों मैं तो स्टार बन गया, स्टार बन के ऐसा तन गया, ये बंगला मेरा देखो, BMW देखो, जैसे स्टार कोई हॉलीवुड का। वाह गलगले दिल की बातें खुद से कैसे बोले, झिंग चिक झिंग का किसान बन के सबके दिल को छू ले, अरे झिंग चिक झिंग का किसान बन के सबके दिल को छू ले। सही रे सही है भरत आया, यारों का ये यार बन गया, सिंसियरिटी मेरी देखो, लॉयल्टी मेरी देखो, जैसे बंदा है ये थिएटर का। ये बंगला मेरा देखो, ये BMW देखो, जैसे स्टार कोई हॉलीवुड का. येस मिस्टर. हाय हाय हा 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 हा. कसं वाटतं? अरे सुपर सुपर आहे. मस्त आहे. तुम्हाला कसं वाटलं? एन्जॉय केलं का? उत्तम. भरत, काही राजकीय पक्षातल्या लोकांची तक्रार आहे की सगळा महाराष्ट्र तुमच्यावरती प्रेम करत असून तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर राजकीय पक्षामध्ये प्रवेश करता, असं का? अरे बापरे. एक तर मुळात राजसाहेब हे चांगले मित्र आहेत. गेले कित्येक वर्ष, म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा मला भावासारखे आहेत मुळात. आणि म्हणजे ते शिवसेनेत होते तेव्हा देखील काय ना, आता ऑल द बेस्ट करत होतो मी तेव्हा, ते बऱ्याचदा नाटकाला येऊन बसणं किंवा मग मैत्री वाढणं, आणि एक चांगला भाऊ कसं सोबत तुमच्या असावा, एक चांगलं उत्तम उदाहरण ते आहेत. कारण मी जेव्हा आईचं घर सोडलं होतं तेव्हा मी घर शोधत होतो मुंबईत, आणि मला काही समोर काही नव्हतंच की काय कसं, तर त्या माणसानं माझ्या मदत केली. मधल्या काही माझ्या अतिशय बेकार अवस्थेत पण त्यांनी फार मदत केली. तर ती व्यक्ती, भावासारखी व्यक्ती, स्वतः एखादा पक्ष ओपन करत असेल आणि स्वतः काही करत असेल, तर मी एक छोटा भाऊ म्हणून सोबत राहणं काही गैर आहे का? आणि मला मुळात त्यांचे विचार पण आवडतात. हे तेव्हापासून आवडतात. म्हणजे आता मनसे आहे वगैरे हा नंतरचा भाग आहे. तेव्हापासून नुसते विचार राजकीय नव्हे, तर थिएटर बाबतीत, चित्रपटांबाबतीत, कुठला चित्रपट हा पाहिला असेल तर DVD घेऊन जा, हे बघ, ते ऐक, हे बघ कसं आहे काय आहे, हे बरंच गाईड करतात ते. म्हणजे आम्ही जेव्हा कधी गप्पामध्ये बसलो असेल तर तिथे कुठेही राजकीय चर्चा नसतेच. तर आजची व्यक्ती ज्याचा प्रभाव माझ्यावर जास्त पडलाय, त्यामुळे मी त्यांच्यासोबत असं मी नेहमीच म्हणेन.